हॅलो नमस्ते सगळ्यांना. श्री गणेश, श्री स्वामी समर्थ. कशा आहेत माझ्या ताई? आय होप तुम्ही स्वस्त मस्त आणि निरोगीच असणार आहे. तर माझ्या ताईंनो, मी छान छान माहिती तुम्हाला देण्याचा खूप सारा प्रयत्न करते आणि खूप छान वाटलं की तुम्ही माझे व्हिडिओ फुल्ली वॉच करत आहात आणि काही ना काही चांगलं शिकायचा प्रयत्न करत आहेत. तसंच बऱ्याचशा माझ्या माऊली, बऱ्याचशा माझ्या ताई मला सांगत आहेत की ताई आमच्यासाठी हा ब्लॉग बनवा, तो ब्लॉग बनवा. तर मी नक्कीच प्रयत्न करते की तुम्हाला कुठल्या ह्याच्यावर कशी विषय घेऊ आणि कशी माहिती देऊ. आणि तुमच्या कमेंट वाचल्या की मलाही छान वाटतं की कुठल्या तरी ताईंनी माझ्याकडनं म्हणजे रिक्वेस्ट केले की काहीतरी तिला हा ब्लॉग हवा आहे किंवा ह्या विषयावर माहिती हवी आणि मी तो नक्की देण्याचा प्रयत्न तुमच्यापर्यंत नक्की करते. तसंच आज सांगत आहे, हा ब्लॉग जो आहे ना फक्त आणि फक्त तुमच्या हेल्थविषयीच असणार आहे. जसं मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं खूप साऱ्या गोष्टी काय करायच्या काय नाही, तसंच आज पण सांगायचा प्रयत्न करते. जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा. तर आता खूप सारं टेम्परेचर वाढलेलं आहे, गरमी वाढलेली आहे. तर जास्तीत जास्त लिक्विड आहारच घ्या तुम्ही. फ्रूट सॅलड जास्त खाण्याचा प्रयत्न करा. मांस जर तुम्ही म्हणजे जास्तीत जास्त मांसचा आहार करत असाल, नॉनव्हेज जास्त खात असाल, तर आता गरमी आहे आणि हीट वाढल्यामुळे त्याच्यामुळे पण आपल्याला खूप सारे प्रॉब्लेम होतात आणि स्किनमध्ये एलर्जी होते. खूप सारे फूड पॉयझन वगैरे काही ना काही होत असतात. तर जास्तीत जास्त प्रयत्न करा की आत्ता आपण गरमीमध्ये तरी ॲटलिस्ट 1 ते 1.5 महिना ॲटलिस्ट मेपर्यंत जास्तीत जास्त सॅलेड खायचा प्रयत्न करा. लिक्विड सॉल्ट म्हणजे लिक्विड आहार घेण्याचा प्रयत्न करा. ज्यूस म्हणा किंवा नारळ पाणी झालं, पाणी जास्त पिण्याचा प्रयत्न करा. आणि शिवाय थोडी एक्सरसाइज करण्याचा प्रयत्न करा. ॲटलिस्ट मॉर्निंग नाही जमत तर इव्हिनिंगमध्ये 2 वेळात एकदा कधीतरी तुम्ही वॉक करा. थोड्या वेळ शतपावलं करा. काही खाता तर खाऊन पटकन झोपू नका किंवा पटकन बसू नका. थोडी शतपावलं होऊ द्या, ज्याच्याने तुमच्या बॉडीमध्ये जे काही तुम्ही आहार घेतला आहे त्याची चालना व्यवस्थित होणार आणि त्याच्याने तुम्हाला त्रास होणार नाही. शिवाय पाणी जास्तीत जास्त पिण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून बॉडी आपली तितकी चांगली राहणार आणि बॉडीमध्ये चांगलं ऑक्सिजन मिळत राहणार. त्याचप्रमाणे जर तुम्ही जास्तीत जास्त गरमीच्या टायमाला कुठे बाहेर जात असाल उन्हामध्ये, फेसला स्कार्फ बांधण्याचा प्रयत्न करा. स्कार्फ डोक्यावरून घ्यायचा प्रयत्न करा, जेणेकरून एकदम सनलाईट खूप म्हणजे कडक ऊन असतं ते डायरेक्टली तुमच्या फेसवर येणार नाही. डायरेक्ट त्याची किरणं तुमच्या फेसवर पडणार नाही आणि तुमच्या फेसला जास्त प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे, जास्तीत जास्त तुम्ही ते सुद्धा प्रयत्न करू शकता. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त फेसला पाण्याने धुवायचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त फेस पाण्याने स्वच्छ धुवायचा प्रयत्न करा. आता गरमीचा टाईम चालू आहे, म्हणजे जास्तीत जास्त जितकं फेसला तुम्ही पाणी लावत राहणार तितका फेस तुमचा क्लिअर राहणार. कुठलीच डस्ट, कुठलीच घाण फेसमध्ये जात नाही आणि फेस तुमचा चांगला राहतो. जितकं म्हणजे हीटमध्ये तुम्ही जितकं तिला कूल ठेवणार तितकं फेस तुमचं चांगला राहणार. आणि पॉसिबल असेल तर तुम्ही मॉइश्चरायझर यूज करा, सनस्क्रीम यूज करा. ॲटलिस्ट तुमच्या फेसला जी सूट होते ती तुम्ही यूज करा, जेणेकरून स्किन तुमची चांगली मॉइश्चर राहील आणि स्किन तुमची ड्राय होणार नाही किंवा स्किनला कुठले प्रॉब्लेम होणार नाही. आणि जास्तीत जास्त प्रयत्न करा की मी माझ्या स्किनला चांगली कशी ठेवू, माझ्या स्किनमध्ये व्यवस्थित ऑक्सिजन कसं राहील, माझी बॉडी पूर्ण डिटॉक्स कशी होईल. केसांनासुद्धा गरमीमध्ये जास्तीत जास्त वॉश करायचा प्रयत्न करा. का तर गरमीमध्ये कसं असते, केसांमध्ये खूप सारा घाम सुटलेला असतो. सपोज आपण किचनमध्ये काम करतो तरी पण आपल्याला घाम सुटतो, तसाच घाम आपल्या डोक्यामध्ये सुद्धा असतो, केसांनासुद्धा असतो. आणि तो साचलेला घाण आणि त्याच्यामध्ये उडालेली धूळ ती एकत्रित होते आणि आपले स्कॅल्प पूर्ण डॅमेज होतात आणि त्याच्याने आपल्याला डॅन्ड्रफ आणि हेअरफॉलचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. तर प्रयत्न करा की मी केस पण जास्तीत जास्त वॉश करू. आठवड्यातून 3 वेळा वॉश करायचा नक्की प्रयत्न करा. आणि जिकडे पण प्रदूषण एरियामध्ये तुम्ही जात असाल किंवा आवजाव असेल, तर जेव्हा तुम्हाला वाटते की इकडे खूप सारे प्रदूषण आहे, खूप सारी धूळ उडणार आहे, तर तुम्ही लगेच तुमच्या डोक्यावर स्कार्फ घ्या. प्रयत्न करा की मी माझ्या केसांना प्रोटेक्ट करू, माझ्या फेसला प्रोटेक्ट करू, जेणेकरून त्याचा मला फायदा चांगला होणार. ठीक आहे, म्हणजेच मी तुम्हाला चांगले प्रयत्न करायला सांगते स्वतःसाठी स्वस्थ राहायला, मस्त राहायला, निरोगी राहायला. जेणेकरून तुम्ही अशी छोट्या छोट्या टिप्स पण फॉलो करत गेला तरी पण तुमचा फेस चांगला राहणार, तुमची केसं चांगली राहणार आणि तुमची बॉडी चांगली राहणार. आणि खरंच हंफुली रिक्वेस्ट आहे, जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा आणि लिक्विड आहार घ्या. गरमीमध्ये जितकं छान तुम्ही लिक्विड आहार घेणार तितकी छान तुमची बॉडी राहणार आणि आजारापासून तुम्ही
लांब राहणार. ठीक आहे. गरमीमध्ये जितके पण आपण बोलतात ना हेवी फ्रूट खाऊ, हेवी आहार घेणार, तितकंच आपल्याला त्रास होत असतो. आणि जितकं तुम्ही लिक्विड घेणार तितकं आपली बॉडी छान राहते आणि आपण आजारमुक्त राहतो. आणि सगळ्यांनी स्वस्थ राहा, मस्त राहा, निरोगी राहा. खरंच का तर आता काळाचा काही भरोसा नाही. माणूस कधी येतो आणि कधी जातो काही सांगू शकत नाही. कोणाचीच गॅरंटी नाही आहे. ठेच लागल्याने पण माणूस मरतो, खासी आल्याने पण माणूस मरतो, अगदी झोपेतसुद्धा माणूस मरतो. म्हणजे आता कोणाचा काही भरोसा राहिला नाही. म्हणून आपण प्रयत्न करूया की आपण जास्तीत जास्त चांगले कसे राहू शकतो, आपल्या बोलतात ना बॉडीला आपण व्यवस्थित कसं ठेवू शकतो आणि निरोगी राहण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करा. का तर आपल्यावर पूर्ण जबाबदारी आपल्या फॅमिलीची असते, आपल्या मुलांची असते. तुम्ही स्वस्थ असाल, मस्त असाल, निरोगी असाल तरच तुम्ही तुमच्या फॅमिलीला स्वस्थ, मस्त आणि निरोगी ठेवू शकता. त्याच्यासाठी सगळ्यांनी नक्की प्रयत्न करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत माझ्या सगळ्या माऊलींनी स्वस्थ राहा, मस्त राहा, निरोगी राहा. सगळ्यांना माझा श्री गणेशा, श्री स्वामी समर्थ.